जेवायचा टायमिंग. राजकारण उठलाय पे और ए अरे आवऱ्याने एक ठेवा. यांना कलर कोणी दिलाय मग? या सोनू स्वतः मारतो. भाईच्या वागण्याचं स्ट्रक्चर आहे. महाबलेश्वर जाने का 2 बार कैंसिल हो चुका है. अभी तीसरी बार हम लोग इधर प्लान कर रहे हैं अभी खड़े रह के. देखते प्लान होगा तो जाएंगे, नहीं होगा तो आपको व्लॉग नहीं देखने मिलेगा. प्लानिंग हो चुकी है. ये लोग अभी ये लोग घर पे जा रहे खाना खाने और ये मंगे भी जा रहे घर पे खाना खाने. चलो आपण कपडे वगैरे भरते और निकलते महाबळेश्वर. भैया चालवते आपली गाडी आणि इथं मागे मागे बसले VIP. हा VIP लोकल पूर्ण लगेज एकदम भरून ठेवलेला. आता सिद्धेची घरे महाबळेश्वर मध्ये आम्ही पुरा लबालब भरलाय डिझेल आणि आपण मंगे आता त्याला मागं झोपायला. बघू आता अजून कुठे थांबायचं तर एक ब्रेक होईल आपला बहुत. बाकी बाहेर मागं सगळे झोपेत आहेत म्हणजे झोपणार आहेत. आणि अजून एक आपला मेंबर जॉईंट होतोय थोड़ा पुढे कोपर खेरने वाली. गाइस अभी हम लोग ने रॉन्ग साइड मारा है और ये देखो अपने साहिल भाई ने बताया है वैसे रोड से अपन जा रहे हैं. यहाँ पे ये देखो ब्रिज मार के चला चला चलो. कम ऑन कम ऑन कम ऑन. 100 रुपये 100 रुपये 100 रुपये. मग आपल्या गाडीचा इथून बाईक टाकतो ना आपण वरती. इथं असतात का हवालदार? हा इथंच की वाचले. 100 रुपीज बच चुके हम लोग का. अरे ये तर रोड रोडचा आहे मग इथंच गाडी खराब झालेली. Day 2. गुड मॉर्निंग एवरीवन. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजले सकाळचे 10 आणि आम्ही ॲक्च्युली सकाळी इथे 6 वाजता पोचलो. तर लेट झाला ॲक्च्युली पोचायला. तर 6 वाजता आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा सगळेजण उठलेले. गावात कसं सगळे लवकर उठतात. आम्ही आलो आणि झोपलो. 10 वाजले तर आम्ही आता उठला. तर सगळे फ्रेश होतात ते मीच लेट उठलोय. पहिले चूल वगैरे पेटवली तर आंघोळ करतो ते. बायाची आंघोळ झाली आमच्या. तो शंभू नारायण गरम गरम पाणी पाहिजे त्याला सकाळ सकाळी. आणि मंग्या सुबह सुबह हम नाश्ता कर रहे हैं अभी. देखो भैंस का दूध. म्हशीचं दूध आहे सकाळ सकाळी गावाला. आणि आम्ही लवकर उठलोय. ऑलमोस्ट आता बघा 12 वाजलेत. आम्हाला निघाला आणि भैया गेला आपलं बिस्किट आणायला गेला की बनवायला गेला काय माहित नाही. कारण की जवळपास 15 मिनिटं झाली जाऊन. बनते आमची भुर्जी आपल्या ह्याच्यावरची काय चुलीवरची भुर्जी बघा. आणि आमचे अक्का शेफ भैया थोडं मदत करतोय आमचं. गाईज 1 वाजले. भाई बघा मग कुठं आलं नाही झोपायला आलाय. तर चला जेवायचा टायमिंग. राजकारण उठलाय. A few moments later.
आता आम्ही थांबलोय थोडा, कारण की गाडीला थोडा आराम देतोय. गाडी थोडी हेड झालेली आमची. इथून चाललो आता महाबळेश्वरला. तर एक 28 किलोमीटर आहे इथून आपला घरापासून. आणि पोचला नाही तर फोटोशूट चालू आहे. टाइम गाईज हे लोक इथं थांबलेले. आता बघू इकडं मंगेश जुगाड करतोय, इकडं परत राहायचं. आणि बघा साईडला सुसाट. बघू इकडं रूम भेटतो का आपल्याला, कारण की जो आपला विला जो आहे तो ॲक्च्युली आपला भाऊ जो आहे तिकडचा महाबळेश्वरचा, तो गेला आहे थोडा बहिणीच्या पेपरसाठी. कुठे गेलाय रे सायल्या? हा कुठे गेलाय? दाद्या गेलाय अमरावतीला गेलाय. त्यामुळे आम्ही त्या विला बघतोय म्हणजे राहायला वगैरे इथं विषय हाय. बघू बायाच्या आधीच फाटलेले कुत्र्याला बघून. बघा बॅगा वगैरे सगळे आत जाऊ दे चला. बॅगा वेगळ्या घेऊन आपल्या रूमवर ठेवू आणि मग इथून सीधा आपण मार्केटला जाऊ. जेवायचं, संध्याकाळचा जुगाड, जेवायचा खायचा वगैरे सगळं करू. चिकन वगैरे आणायचं आहे आणि द्यायचं आपल्याला बिर्याणी बनवायला. तर ते सगळं आणायचं सामान. पहिलं आता रूममध्ये सगळं आपलं सामान ठेवून देऊ. हे बघा आल्या पडी गेम घेतलेली असं मला वाटलेलंच. सगळं रेडी वगैरे झालं आम्ही आणि आता निघतो मार्केटला जायला. तर बघू मार्केटमध्ये काय काय घ्यायचं आहे. आणि बघा सगळे ड्रेसिंग बिसिंग मारून ओजी लोग वही देखो सब ड्रेसिंग मार के रेडी है. और यहाँ से अभी फटाफट अपन मार्केट जाते हैं. मार्केट में क्या क्या खरीदना है वो खरीदते. मतलब अपने को शाम को खाना बनाने का है तो उसका सब कुछ खरीदने का है. उसके लिए शूज जे घालणार ते पळत देणार असं बोलते. आता फोटो वगैरेचं सेक्शन चालू आहे थोडासा. काय घेणार आहे? माझा व्हिडिओ काढ बघ बरं कसं दिसतं. छान छान दिसत. हा मीच घेऊ का आता? चिकन पकड जरा भाई. अरे पकड ना. बरं मग मी आता पुढं बसणार. आता आपण आलोय सगळ्यात वरती एक पॉइंटवर, जिथं आपण 2 वर्षाच्या आधी आलेलो. 2 वर्षा आधीचा आपला ब्लॉग आहे तो तुम्ही नसेल बघितला तर आय बटन मध्ये येत असेल. तर हा व्ह्यू तिथून दिसतो. नाही जग वरती असं चढत येऊन हा व्ह्यू. आता अंधार झालाय पण सकाळचा व्ह्यू मी त्या ब्लॉगमध्ये टाकलाय. तर बघा हे बघा रात्रीचे वाजले 12:30 आणि आम्ही आईस्क्रीम शोधायला आता मार्केटमध्ये आलो आहे. हे बघा सगळे मार्केटमध्ये आईस्क्रीम शोधत आहे. आईस्क्रीम तर इथं आहे नाही, तरी पण एक जण भेटले आपल्याला ते आईस्क्रीम देऊ शकतं आपल्याला. तर बघू आता, कारण की इथं गावच्या ह्याच्यात माहिती असेल सगळ्यांना की लवकर सगळेजण झोपतात. तर कुठं काही दुकानं वगैरे चालू नाही आहेत या टायमाला. तर तरी पण एक जण आपल्याला भेटले जे बोलले शॉप खोलून आपल्याला देणार आहेत ते आईस्क्रीम. तर भैया गेला आपल्याला आईस्क्रीम आणायला आणि बाकी आम्ही इथं थांबलोय बघा चौकात, महाबळेश्वरच्या चौकात. भैया आमचा घेऊन आलेला आहे. कोण मारले? हे बघा ब्लॅक करंट आहे. मला ब्लॅक करंट. बटरस्कॉच कुठे आहे? हा बटरस्कॉच. बटरस्कॉच दे. आणि मी खातोय बटरस्कॉच. ब्लॅक करंट वगैरे आहेत बघा, ब्लॅक करंट. आणि तू कुठं घेतोय? तू कुठला? हॅट्स ऑफ काका, थँक्यू सो मच. 12:30 झाले. आणि ब्लॅक करंट भैया आणि मंग्या खातोय आणि आम्ही दोघं 12:30 वाजता आपल्याला भेटला आईस्क्रीम गावाच्या साईडला. काय बस झालं. चला 2000 years later. सो गाईज बॅग वगैरे पॅक झालेत आणि आपण आता निघालो इथून.
वाईला चाललो इथून पहिला. आता आपण विल्ला वगैरे खाली गेला, आपला कालचा विल्ला होता. चलो निकल चुके अपन यहाँ से. देखो शेख पूल. अरे बाप रे. हर किसी को दाखव काय. आम्ही काल ब्लॉग नाही केला कारण की आम्ही काल बंगल्याला कलर मारत होतो. मारून झालाय नाही, काल साफसफाई करत होतो. मेन कामासाठी आलतो आम्ही. कलरचं मोठं कॉन्ट्रॅक्ट खालचा बंगला पैसा मिळाला. पण त्यांचा कॉन्ट्रॅक्टर मनोज होता का? नाही, मने राऊत होता. मने राऊत, सोनू राऊत. त्याला फोन करू का कलर मारायचा. सो गाइस अभी बंगले पे आ रहे हैं आपण एक नंबर बंगला आहे. आणि हा आहे आपला, आपण 2 वर्ष आधी आलेलो इथं. गाइस ये देखो मेरा बंगला है. ये देखो मंगेश ने ये हिडन लेके रखा है. केक में सोना डाल के लेके आया. ये बैक साइड. तिकडे बसून एक व्हिडिओ माहिती आहे का? ये देखो अभी ये नया ये किया है, डेवलप किया है. इसका कलर महेश राउत ने मारा है. एम्प्लॉय ने, उसने खुद ने मारा. बोला कि मैं खुद मारू. गाइस अभी एक बार बंगल्याच्या आतमध्ये. हा माझा बंगला. हा मंगेश आणि माझा आहे. आम्ही ही प्रॉपर्टी घेऊन ठेवली. जेव्हा केकचा बिझनेस स्टार्ट केला तेव्हा त्या बंगल्यात असं नाही सर, त्या बंगल्याचा चला यो बंगला आज रेंटवर जाणार आहे. आता मंग्याच्या बंगल्यामधून केक. आम्ही जेव्हा केकचा शॉप टाकला ना त्याच्या आधी आम्ही ब्लॅक ने हे करायचे. ब्लॅक हे ब्लॅक लेबल विकायचे लोक. चला आता दुसऱ्या बंगल्यात जाऊ आपण. आता बाहेरचा बंगला बघून झाला. बाहेरची पार्किंग सडली इथं. आता मंग्याच्या बंगल्यात जाऊ. चला मंग्या शेठच्या बंगल्यात. यांना कलर कोणी दिलाय मंग्या? सोनू स्वतः मारतो. नेट नाही पण वायफायला नेट नाही. इथं फॅमिली बंगला आहे आपला मंग्याचा. आणि त्या साईडचा जो तुम्ही बंगला बघितला ना तो लोक रेंटनी घ्यायला वगैरे येतात, त्यांना देतात ते लोक. आणि भाईचा बंगला त्या साईडला बनतोय नवीन. भाई तुझा बंगला कुठं बनतो भाई? ए भाई वरती कुठं? ऑलरेडी पूल बिल आहे का? ऑलरेडी बनलेला आहे तो. सांगायचं नाही कोणाला. अच्छा रिव्हील नाही करायचं. भाईच्या बंगल्याचं स्ट्रक्चर आहे. मीटिंगसाठीच आम्ही आलो. हे बघा अशी आमची पार्किंग वगैरे. त्यानंतर आहे खालचा स्ट्रक्चर आहे. बिल्डिंगचा आम्ही विचार करतोय. आम्ही हॉटेल खोलावं एक महाबळेश्वरमध्ये. बघू अजून मीटिंग आमच्या आता येत आहेत सर लोक. फोन लागत नाही. फोन चला थोडा पबजीचा आपला एक डाव खेळू. वायफायचा पासवर्डचा विषय करतात ना मग पासवर्ड माग. कसं आम्ही नसतो कधी वायफाय लावलेला काय आयडिया नाही. आम्ही आलो तर कसं एकदम चिल्ड मध्ये. नो वायफाय वगैरे काय नसतं तरी चालतं. दाखवलं ते सोनू राऊत म्हणून एक मित्र होता, त्याला कलर मारायला दिला पण त्याने नीट मारले नाही. अशी लापरवाही चालणार नाही. एक तर पैसे आम्ही देतो डबल तुला
हा तर बोलतो आपला मित्र आहे कमवू दे, असं थोडी चालणार आहे. काय तुमचं म्हणणं काय? का भाई तुमच्या बंगल्यावरच्या हलगर्जीपणा तुम्ही करून द्याल का? मंगेश चाललाय कुठे? मंगेश काय बोलत नाही, त्यांना मित्र मित्र म्हणून जाऊ दे. तर मारायला लावलेला त्याला नीट मारला नाही. बोला आम्हाला इटलीतलं बाथरूम ना? कुठलं मग हे कुठून मागवले रे? आता हे आठवत नाही. याला 1.5 करोड रुपये घालवले ते. बघायचं ते रात्रीचे सी आपोआप हालतात. चाललं भाई. मला काय दाखवतोय तू पलम मिस्त्री. त्याने जर्मनीहून इम्पोर्ट करने केले ते सर्व, त्याने डिझाईन. आ जाओ अभी ऊपर दिखाते आपको. व्हाईट कलर होता, तो बोला की नको आपल्याला झाडू ते मॅकॅनिकल कलर असतो ना ते करतात ना ते वाला कलर. अरे बापरे. हे आमचे फक्त कॅश भरलेले असतात. दिस इज माय मास्टर बेडरूम. दिस इज मास्टर बेडरूम. आणि जुनं कपाट आणि आरसात होता. आणि हे बाथरूम वरचे ठेवलंय आम्हाला तात्पुरत्यासाठी. कलर वगैरे सर्व महेश राव. महेश पण हे काच कुठे गेली? काच काढते जरा विषय झालेला काचचा. आणि रेंटवर दिलं एकदा ते फोडून टाकले त्यांनी. रेंटवर नाही, जरा घरच्यांची जरा मस्ती मध्ये ते तुटून गेलं, बाकी काय नाही. हे बघा, हे जर्मनीवरून इम्पोर्ट केलं. कुठलं? हे बघा, जर्मन निघाले कोणतं. पॉलिसी करायचं राहिले आणि हो कुठला? मास्टर बाथरूम 2. बघा त्याची काच आहे. ते जरा इश्यू झालेले त्यामुळे. कुठला? जॅगवार. हो, इथं राणी साहेबांचं आहे ना. ते इम्पोर्ट केलंय दुसरीकडून. ते प्रसादने केलं इटली वगैरे वरून करून. ते जरा नवीन येणार आहे, ते जुनं झालेलं भरपूर. आणि हे गॅलरी ना? बाल्कनी गॅलरी सेम झालं. आणि इथं आंब्याची झाडं लावलेत. हे फरशी खास फ्रान्स वरून मागवली आम्ही. बापरे. महेश राऊतने वाट लावली सगळी. कसा लावला साहेब? सोनूचं कॅन्सल केलं का? सोनू मला बोल ना काहीतरी. नाही थांब जरा. अरे यार मी काढलंय भैया. काय थांब आलेली आहे आपली. आता तिकीट टाकू. हे मग काय नको इथे मधी माग. ठीक आहे चला माग ठेव. फोटो घे. हा 5,000 खर्च करून स्ट्रॉबेरी दिली त्यांनी मला. काय नाही, एक बंगल्याचं भाडं आहे त्याचं. हा एक बंगल्यात 5,000. खूप महाग आहे स्ट्रॉबेरी. तरी ठीक आहे चालतंय. त्या मागे नाही सगळं ते तिकीट टाकू आणि तिकडे मागे ठेवते. चल राहिली की नीट ठेव माग. बस आहे प्रॉपर माग ठेवण्यात येते. आता ही आमची स्ट्रॉबेरी जस्ट लिया है अभी यहाँ पे. और ये अरे हावऱ्याने एक ठेवा. हावरे लोक पूर्ण खाली करून टाकलंय. आता एकच ठेवली बहिणी मला, म्हणून मी घेत नव्हतो. आता आपण थांबलो वाईमध्ये आणि आपल्या हॉटेल शिवशाहीमध्ये जेवायला. तर थोडा आता भूक लागली, कधीपासून आपण खाल्लं नाही. जवळपास आपल्याला लास्ट टाइम सकाळी नाश्ता केलेला ना, तर मध्ये कुठलं हॉटेल चांगलं नव्हतं त्यामुळे आम्ही कुठं थांबलो पण नाही. आता डायरेक्ट हॉटेलवर थांबलो जेवायला. हे बघू शकता बघा, हे परंपरा माहिती असेल तुम्ही, ते गाणं ऐकलं
मल्हारवारी त्या गाण्यामध्ये यात्रेला महाराजांची मूर्ती आहे समोर. जय शिवराय. चला आता जेवायला बसू. त्या परत तुला भाव बरं तो आला एक जण तुझे मित्र असे का फॅन्ड्री बिंड्री टाकतायत तर का बोलायला लागलं फॅन्ड्री जाब्या ते जेवण वाटता फॅन्ड्रीचा का बोलायला हो का जाब्या जाब्या. एकदा तिकडे शूटिंग चालू आहे 15-20 मिनिटं जागेवर उभा आणि ती हिरोईन आली ना गाडी चालवत जेवण रेडी आहे. वाटलं येते चांगली चालवायला मेसकडत टाकली तिथे गाडी. जाऊ दे. आता डिझेल भरून घेतोय. पोचलो आता भैयाच्या घरी परत एकदा कारण की आता घरी जायचा विषय केलेला आपण पण लेट झालेला 2 आता ऑलमोस्ट बघा 3 वाजलेत तर आपण परत एकदा भैयाच्याच घरी आलोय. चला बाहेर जाऊ जरा. इथं आल्यावर रिलॅक्स वाटते कारण की हे बघा परत आपण इथं आलोय तर इथं आल्यावर जरा रिलॅक्स वाटतं. आता थोडे शेकोटी वगैरे करू जरा एन्जॉय करू आणि मग झोपायला जाऊ. तर चला पहिला तर शेकोटीचं सामान सगळं जमा करून घेऊ. रात्रीच्या वाजले तर बघा किती 3:15 आणि आता आपण भैया इथं आगीचं नियोजन करतो आपल्या. हे बघा मस्तपैकी थंडी वाजते. थंडीमध्ये इथं कुंडी करायला आग. इसमें आपण डाल्या बटाटे शिजणे. बटाटे टाकलेत खाली शिजायला बघा. मस्तपैकी बटाटे शिजून निघतील. 2 तास झाले. 4 वाजत आले. पाऊण तास म्हणजे झाला अजून आम्ही बटाटे शिजवतोय. आग लावतोय नीट. मंग्या द बॉय लेजेंडर आग लावणारा. बायाला तर नकोय बटाटा आम्हालाच पाहिजे म्हणून आम्हालाच खाजे बनवायची. आता एकदम प्रॉपर डोंगर बिंगर करून करतो बाय. बाबा बसलेत आमचे. ओ आग लावा बाबा आग लावा आग लावा. मस्तपैकी बटाटा शिजलाय बघा. मस्तपैकी खातो याला. हा आहे मॅगडीचा स्कॅम. आमचा फुल स्कॅम केलेला आहे मॅगडी मध्ये बघा. 1 2 3 4 5 6 7 8 कोक आणि बर्गर आहेत. फुल स्कॅम मंगेश भाऊंचा आणि बाईचा बघा. आणि बघा आला बघा आला आमचा वेटर. घ्या अरे तू बर्गर आले तुम्ही फाडशी. थांब आहे रे इथं मी बनवतो. नारळ बघा कामाला वाटतं अरे यार भैया माझा कोकलोट हल्लाय लोक. सिद्धेश तू खूप मिस केलंय. सिद्धेश काय आलं. बरं झालं सिद्धेश तू नाहीस. बरं झालं सिद्धेश आहे. ए सिद्धेश नाही तर बरं वाटतंय का मंग्या तुला. खूप मिस केलं ना. दाखव भाई. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं.